हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। चला व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा लहानी मावशी दिसलेली आहे आणि माझ्या हातामध्ये कॅरी बॅगमध्ये दिसते आता आईस्क्रीम आणली होती मी येताना। तर घरातलं आवरलं जेवण वगैरे झाले त्यानंतर म्हटले चला सगळ्यांसाठी मस्त आईस्क्रीम घेऊन जाऊ, कारण 12 साडेबारा 1 वाजेचा म्हणजे दुपारचा टाइम झालेला होता आणि आता गरमी ही खूप आहे। म्हटले चला माझ्याकडून सगळ्यांना पार्टी देऊ असं। सईस म्हणते मी सगळ्यांना देणार आहे आणि आता तुम्हालाही थंबनेलवरून समजलंच असेल। चला आज तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट ही तुमच्यासोबत शेअर करते। तर बऱ्याच ताई विचारतही होत्या, चला तर म्हटले चला आज तुमच्यासोबत शेअर करू। चला त्याच आनंदानिमित्त आज माझ्याकडून छोटीशी पार्टी सगळ्यांना। लाडू ही मस्त बघत होता, मला त्याला वाटलं मला ही आईस्क्रीम देता का काय, तर चला ही सगळ्यांना देत होती। इकडे दीदी होती, दीदीलाही दिलं। आमची छोटीशी आईस्क्रीम पार्टी झाली। पुढचा व्हिडिओ तर खूप छान असणार आहे, तर पुढचा व्हिडिओही स्किप न करता बघत राहा। तर मस्त असणार आहे, सगळ्याच ताई खूप आनंदी होणार आहे, खूप शुभेच्छा देणार आहे। तर थँक्यू सो मच सगळ्या ताईंना, पहिलेच व्हिडिओमार्फत थँक्यू सो मच सगळ्या ताईंना। चला तर आता पूजा आहे ना वहिनींच्या हातावरती मेहंदी काढताय। तर चला तर आता तुम्हाला थंबनेलवरून समजलेच, आज वहिनींची आहे चोरोटी, तर मी आत्या होणार। तर एकदम आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्यासोबतही शेअर करायची होती। तर चला इकडे मस्त वहिनींच्या हातावर पूजा मेहंदी वगैरे काढते, त्यानंतर आम्ही डेकोरेशन वगैरेही केलं, खूप छान केलं होतं। कोण कोण आलं चोरोटीसाठी तेही पुढे तुम्हाला दाखवते। तर आज करायचं उद्या करायचं, आज ठरवलं होतं की आज करूया असं। मागच्या दिवशी आम्ही वहिनींची चोरोटीचा कार्यक्रम केला आणि आपला लाडू मस्त खेळण्यांसोबत खेळत होता। तरी भरपूर खेळणी इथे टाकलेली होती समोर, तर एक एक खेळणी खेळायचा, एक एक ढकलायचा आणि त्याला सांभाळायला आपली सईला खूप लागतो लाडू। आणि इकडे दीदी मस्त ऑर्डर घेते साड्यांच्या, त्यानंतर मग मी ही फुलांच्या पाकळ्या वगैरे करायला बसली। आज छान डेकोरेशन करायचं होतं, आजचा दिवस खूप आनंदाचा होता आणि इकडे मग तयारीला लागलो होतो। तर सौरभ भाऊने मार्केटमधून फुलं वगैरे आणली होती, तर एक म्हणजे फुलांची जाळी 300 रुपये जाळीला परवडले फुलं। आणि इकडे लाडूचं मस्त आता चाललं होतं का हे द्या ते द्या, त्याचं मस्त खेळायचं चालू होतं। चला गुलाबाचे ही फुलं वगैरे असे गुच्छ आणले होते आणि सई म्हणते मीही करणार मामींच्या चोरोटीची तयारी। तर तीही आता पाकळ्या करायला बसल्या, माझ्या बहिणी पण होत्या मदतीला, त्याही पाकळ्या करायला बसल्या। पटकन अशा पाकळ्या करून झाल्या आणि त्यानंतर छान मस्त डेकोरेशनला आम्ही तयारीला लागलो, खूप छान झालं होतं। तर पुढे व्हिडिओ बघत राहा। तर इकडे आम्ही सगळ्यांच्याच हातावरती ना मेहंदी काढली होती। ही वहिनींची मेहंदी पूजाने काढलेली, खूप छान मस्त कलर आला होता। मागे आई बाबा असं नाव टाकलेलं आहे, तर मस्त रंगली होती ती लगेच, म्हणजे मॅजिक कोण होते ना त्यामुळे लगेच हात वगैरे धुवून लगेच ती रंगली गेली। आम्ही सगळ्यांनी हातावरती मस्त मी लिहिलं होतं मी आत्या होणार, आजींच्या हातावर आजी होणार, तर सगळ्यांच्याच हातावर असं लिहिलेलं होतं। आणि इकडे मग आम्ही आता फुलांच्या सजावटीला सुरुवात केली होती। आता फळं वगैरे ठेवायचे होते, ड्रायफ्रूट वगैरे सगळं काही, मग त्या म्हणजे छान मस्त मी म्हटले मोराच्या डिझाईनमध्ये करूया। खूप छान मस्त मोराच्या डिझाईनमध्ये आम्ही सजावट केलेली होती। तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जास्त काही डिटेलमध्ये शेअर नाही केलेली, थोडंफार केलेली आहे। फायनल लुकही बघा पुढे। चला दाजी सईचे पप्पाही आलेले होते, मग वहिनीने सगळ्यांसाठी चहा केला। आम्ही सगळ्यांनी थोडं डेकोरेशन करून चहा वगैरे घेतला। आता म्हणजे 5 वाजलेलेच आले, 5 वाजतच आलेले होते आणि सईचं होतं की मलाही मामीसारखीच मेहंदी काढायची आणि पूजा मावशीकडूनच काढायची होती। मग पूजाने सईच्याही हातावर मेहंदी काढून दिली आणि इकडे आता आहे ना बॅनर टाकलेलं होतं तयार करायला, तोही आला होता छान। त्याच्यावर बॅनरवर नाव आहे साक्षीची चोरोटी आणि खूप छान बनवलेला होता।
तर बघू शकतात. त्याच्याने इतकं छान डेकोरेशन वाटत होतं ना. साईडने मस्त असे ना झाडं होती, ते आर्टिफिशियलच झाडं होती. आणि सौरभ भाऊने मार्केटमधून जे काही फळं बाकी होते आणायची तेही घेऊन आला. तर हे बघा मस्त अशी चिंच, कारण प्रेग्नेंट लेडीला चिंच वगैरे खाऊशी वाटते, तर मग चिंचही ठेवते. टरबूज, जे पण फळं भेटेल ते सगळे काही घेऊन आला. केळं, आंबे, संत्री वगैरे होते. त्यांना मग ढोकळाही घेऊन आला. आणि मीही त्याला सांगितलं होतं की मिठाई घेऊन ये असं. तर नारळ आणलं होतं, ओलं नारळ, मग तो मिठाई वगैरेही घेऊन आला. छान मस्त आमचं डेकोरेशन झालेलं आहे. आणि आता मोराची डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. आता इकडे फळ वगैरे ठेवतो. ठेवू का फळ लगेच? ऍपल हा जर तुम्ही रेडी होऊया. छान मस्त काही हेल्प लागेल कसं वाटतंय? सगळ्या ताईंना, सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज खूप मस्त आनंदाचा दिवस आहे. सगळ्या ताईंना छान अशी खुशखबरी देणार आहे. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी तयारी करून समजतं आणि टायटलवरूनही समजलं. तर पुढचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज चला जास्त काही सगळ्यांनी मेहंदी हातावर असे मस्त असे नाव काढले होते सगळ्यांच्या. पुढे पण तुम्हाला सगळ्यांचेच नाव वगैरे दाखवते. आता पण सगळे यायला म्हणजे आता पाहुणे यायला आहे ना लागलेले होते. तर आता इकडे बहिणींचे मम्मी ते आले होते. त्यांनीही बहिणींच्या ओटी भरण्यासाठी साडी, नारळ वगैरे, गहू वगैरे घेऊन आले होते. तर सगळे आई झाल्या का तयार? होणारी आई. इकडे आजी आजी झाली तयार. असतं आली असतं. वहिनी छान मस्त रेडी झालेले आहे. मेहंदी पण दोघींची दाखवा. आई, बाबा आणि साईची. मी मोठी बहीण होणार. मामी सारखीच मेहंदी काढायची हो ना? काढली का मामी सारखी? छान छान काढली मामींनी मेहंदी. टर्न घ्या हो वहिनी, टर्न घ्या. नाही तुम्हाला. तर आता सगळ्यांना गजरे दिले होते लावण्यासाठी. मग इकडे सगळेच डोक्याला गजरे वगैरे लावत होते मोगऱ्याचे. मग वहिनींचंही आता वहिनीही मस्त छान तयार झालेले होते. आम्हीही सगळे छान तयार झालेलो होतो. आणि इकडे सगळे काही फळं वगैरे ठेवून दिले मी. आणि मध्ये मिठाई वगैरे ठेवली, ओलं नारळ वगैरे सगळं काही फुलांनी सजवून मस्त छान वाटतंय ना. डेकोरेशन कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इकडे ड्रायफ्रूट, चिक्कू, चिंच, चॉकलेट वगैरे सगळं काही जेवढं आपण आणू तेवढं सगळं काही ठेवायचं. छान वाटतं. आणि
तिथे आता सगळ्यात पहिले मम्मीने बहिणींचं औक्षण केलं, ओटी वगैरे भरली आणि औक्षण केलं. मग त्यानंतर सगळेच आलेल्यांनी ओटी वगैरे भरली, औक्षण केलं. असा हा चोरोटीचा कार्यक्रम पुढे कसा गेला बघत राहा. आणि चोरोटी ही ना 3ऱ्या महिन्यानंतर भरली जाते आणि दिवे लागण्याच्या वेळेस चोरोटी केली जाते. त्याच वेळेस आमचं चालू होतं. तर चला इकडे ना मम्मीने साडी आणि ओल्या नारळाने ओटी भरली. त्यानंतर मग प्रत्येक जण आलं, त्यांनी सगळ्यांनीच ओटी भरली. मला काही ओटी भरायची नव्हती तर, आणि आई पण नव्हत्या, आई पण मुंबईला आहे ना, म्हणून मग त्या काही दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण अजून त्या काही आलेल्या नव्हत्या. चला तर सगळ्यांची ओटी भरल्यानंतर माई असते ती मुलीची ओटी भरते. सगळ्यात शेवट मुलीची आई ओटी भरते. मग ते नारळ आपण डिलिव्हरीपर्यंत होईपर्यंत ते ठेवायचं असतं असं. तर इकडे आता ह्या आहे बहिणींच्या मम्मी. तर मग त्यांनी आता बहिणींचं औक्षण केलं आणि साडी आणि नारळाने ओटी भरली. तर मस्त छान साडी आहे, तुम्हाला पुढे नंतर दाखवेल व्हिडिओमध्ये जेव्हा त्या वेअर करतील तेव्हा. त्यांनी छान मस्त गजरेही लावले, बांगड्याही आणले होत्या, बांगड्याही घातल्या त्यांना. हे बघा छान वाटतं. आणि आमचं छान असं रील शूट करण्याचंही चालू होतं. तर रील पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर कसा वाटला चोरोटीचा कार्यक्रम नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला, आणि कशी वाटली खुशखबरी, सगळ्याच ताई खूप आनंदी झाल्या असेल. तर घरामध्ये 2-2 बाळं येणार. तर खूप आनंदी आम्ही सगळे काही.
तर चला, तर इकडे आम्ही छान अशा आजचा चोरोटीचा कार्यक्रम खूप छान मस्त झाला. आणि ना मामाच्या घरी पण गौरव मामाचा केळवणाचा कार्यक्रम होता, त्यामुळे मग आम्ही काही जास्त वेळ थांबले नाही, कारण त्यांना ही तयारी वगैरे करायची होती. तर ते ओटी वगैरे भरून मग घरी गेल्या होत्या. आणि त्यानंतर मग इकडे आता मला काही ओटी भरायची नव्हती, मग मी मिठाई वगैरे घेऊन आली होती. तर मग मी त्यांना मिठाई खाऊ घातली, त्यांनीही खाऊ घातली. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं. तर कार्यक्रम म्हटलं की फोटोशूट तर आलंच. तर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. त्यानंतर सगळ्यांसाठी मस्त समोसे आणि जिलेबीचा नाश्ता आणलेला होता, मग समोसे नाश्ता वगैरे दिला. तर छान मस्त रील शूट करत होतो ना, मग ते सांगत होता तर दादा तसं वहिनी मम्मीन त्या करत होत्या. मम्मीने छान मस्त पैठणी घातलेली होती, तर छान दिसत होती मम्मी. वहिनींचा ही लुक आजचा खूप छान वाटतोय ना. तर चला असं. आणि हे बाजूचे झाड आहे ना, तर ते आर्टिफिशियल इतके छान वाटायचे ना, खूप मस्त वाटत होते. आणि त्यानंतर मग इकडे मी सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला. तर मस्त सगळ्यांचा नाश्ता वगैरे खाण्याचंही चालू होतं. तर आजीन त्यांनाही घरी जायचं होतं लवकर, मग मी त्यांना सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनाही पहिले दिलं. तर इकडे आता मम्मीला मेहंदी वगैरे पाहत होती, हे पण शूट करण्यासाठी करत होतो आम्ही सगळं काही. त्यानंतर सौरभ भाऊनेही वहिनींचं बर्फी घालून तोंड गोड केलं आणि त्यांचंही थोडंसं शूट वगैरे चालू होतं. त्यानंतर आमचा सगळ्यांचा फॅमिली फोटो काढला. सईचे पप्पाही ना हळदीला गेलेले होते, त्यामुळे ते पण ते होते थोड्या वेळ, पण त्यानंतर ते हळदीच्या कार्यक्रमाला गेले, त्यामुळे ते काही व्हिडिओमध्ये दिसले नाही. दुपारी थोड्या वेळ आले होते, त्यांनीही थोडं डेकोरेशनचं सांगितलं होतं कसं करायचं काय करायचं. आम्ही सगळ्यांनी मिळून छान मस्त असं सजावट केली. कशी वाटली आणि कशी वाटते आमची मस्त सजावटीची आयडिया तेही सांगा. इकडे सौरभ वहिनींना द्राक्ष वगैरे खाऊ घालतानाही ते फोटो काढत होते. खूप छान वाटतात असं काढल्यानंतर, खूप मस्त येतात. कॅन्डिड फोटो तर खूप छान येतात आणि हेच क्षण आपण असे जपून ठेवतो, भारी वाटतं ना. तर असा हा चोरोटीचा कार्यक्रम. तर चला, बऱ्याच टाईम म्हणतील चोरून करतात आणि तुम्ही व्हिडिओही शेअर करतात, पण मला सगळ्यांसोबत शेअरही करायचं होतं हा आनंद. हे बघा, आजीच्या हाता मस्त आजी होणार लिहिलं होतं. मी सगळ्यांच्याच हातावर आहे ना, सगळ्या आजींच्या हातावर मेहंदीने मी आजी होणार असं लिहिलं होतं. खूप छान मस्त रील आलेली आहे. इकडे आम्ही सगळ्यांनी मस्त ग्रुप फोटो काढला. मस्त काठपदराच्या साड्या घातल्या होत्या, तर काहींनी पार्टीवेअरही घातल्या होत्या. खूप छान वाटत होतं. तर असा हा आमचा चोरोटीचा कार्यक्रम. तर इकडे आम्ही तिघींनीही फोटो वगैरे काढले आणि हा काका
तर इकडे त्याचं ही शूट चालू होतं, फोटो काढत होतो. आणि त्यानंतर जो दादा रील काढायला आला होता ना, तो सांगत होता तसं हे सगळे काही हातावरचे नावं दाखवत होते. मग सगळ्यांनी दाखवून फोटो काढले, म्हणजे रील शूट केली आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर दीदीला ही छान मस्त आम्ही साडी घातली होती, आज खूप छान दिसत होती. बघितलं तुम्ही तिचं पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं होता लूक. चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जे आताही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून गेलाय ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर समोसे पण आणले होते, तर समोसे पण माझ्या ननंदबाई बनवतात, तर त्यांच्याकडूनच ऑर्डर दिलेले होते. तर इथेच राहतात सिन्नरमध्ये, खूप छान टेस्टी समोसे होते. आणि स्वीटमध्ये मग जिलेबी आणलेली होती. असा मस्त समोसे आणि जिलेबीचा आमचा मस्त नाश्ता वगैरे झाला. म्हणजे सगळ्यांनाच समोसे जिलेबी दिले, पोटभर समोसे सगळ्यांनी खाल्ले. आणि त्यानंतर जेवणाची कोणाचीच इच्छा नव्हती. तर मग सगळे काही नंतर घरी गेले. मामा ते पण घरी गेले होते, कारण घरी होता केळवणाचा कार्यक्रम गौरव मामाचा. चला तर मग सगळ्या ताईंना बाय बाय. कसं वाटलं आजची खुशखबरी तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला सगळ्यांना बाय.